नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही लाडक्या बहिणीबाबत महत्त्वाचे अपडेट्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जुलै महिना सुरू झाला असला तरी राज्यातील अनेक पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही. त्यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र जून महिन्याचा हप्ता रखडल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते आहे. तर मित्रांनो, आता प्रशासनाकडून रखडलेले हप्ते लवकरच वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जून आणि जुलै महिन्यांचे प्रत्येकी 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी विविध स्तरांवर याची चर्चा जोराने सुरू आहे. दरम्यान, योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही तांत्रिक अडचणी आणि पात्रतेशी संबंधित समस्या देखील समोर आल्या आहेत. KYC पूर्ण असणे, बँक खात्याशी आधार लिंक नसणे, तसेच पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणे यांसारख्या कारणांमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 80 लाख महिला सध्या अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता रखडलेला जून महिन्याचा हप्ता आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळणार का याकडे राज्यातील लाखो लाडकी बहिणींचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.